नमस्कार श्रोते हो, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत म्हणणे हे विश्वास या पुस्तकातील MPSCच्या घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा. विश्वास नागरे पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला, ती कथा प्रत्येक स्पर्धेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे. हे ऐका, प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग ऐकूया. मुलाखतीचा दिवस उजाडला. 3-4 आतेभाऊ आणि 2 मित्र रात्री मला मानसिक प्रेरणा व पाठिंबा द्यायला आले होते. जणू काही मी निवडणुकीचा अर्ज भरणार होतो. त्यामुळे 10 बाय 10च्या रूमवर एकतर दाटीवाटीनं झोपावं लागलं. त्यातले 2 जण रात्रभर घोरत होते. मला चित्रविचित्र स्वप्नही पडली. तेव्हा मी 21 वर्षाचा होतो. त्यामुळे हनुवटीवर आणि गालावर काही ठिकाणी दाढीचे खुंट यायचे. अशी बोकडासारखी दाढी महिन्यातून एकदा करायचो. मुलाखतीच्या दिवशी स्वच्छ दाढी करणं आवश्यक होतं. तो रविवारचा दिवस होता. फोर्टच्या परिसरात फिरलो. सलूनच सापडत नव्हतं. शेवटी चर्चगेटला एक हायफाय सलून उघडं दिसलं. आत घुसलो, दाढी केली, मिशा ट्रिम केल्या. बिल 100 रुपये झालं होतं. बिल बघून माझे डोळे विस्फारले. हे तर माझ्या आठवड्याच्या मेसच्या बिला एवढं होतं. सलूनवाल्याशी वादावादी केली. गावाकडे लावतात तसा भिंतीवर दरफलक का लावला नाही? तुझ्या तरांबाबत अगोदर का सांगितलं नाही? अशा मुद्द्यावरून त्यांच्याशी भांडलो. एकतर उशीर होत होता व मूडची ऐशी तैशी झाली होती. सलूनवाल्यांनीही इतर गिराईक माझ्याकडे पाहतायत म्हणून जास्त वाद घातला नाही. कहाँ से चले आते हे म्हणून 10 रुपये कमी केले. खिशात फक्त 100 रुपयांची नोट होती. मी तेही घेतले, कारण मला आता टॅक्सीनं पुन्हा CSTला जावं लागणार होतं. नवा सफेद शर्ट व ग्रे पॅन्ट घालून MPSCच्या इमारतीत पोहोचलो. यापूर्वी रिसेप्शन काउंटरवरच्या आत डोकावूनच पाहायचा प्रयत्न करायचो. आत जाणाऱ्या लाकडी पार्टिशनजवळ एक उंचापुरा शिपाई उभा असायचा. आम्ही जास्त वेळ तिथे रेंगाळलो तर तो डोळे वटारायचा. आज मात्र हॉल तिकीट दाखवलं त्यावेळी त्यानं अदबीनं त्या जादुई दरवाजातून आत जाऊ दिलं. मोठमोठ्या फाईलांच्या ढिगाऱ्यांनी खचाखच भरलेल्या कॉरिडॉरमधून वेटिंग रूममध्ये पोहोचलो. उशिरा आलो असल्यानं तेथील कारकुनानं नाराजी व्यक्त करून हातात फॉर्म दिले. ते गडबडीनं भरून घेतले. माझा नंबर आला होता. माझं नाव पुकारलं. MPSC अध्यक्षांनी माझं स्वागत केलं. मला बसवलं. मी ज्येष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मुलाखतीची टिपिकल तयारी करून गेलो होतो. मुलाखतीचा संस्कार करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गुड मॉर्निंग सुरुवात करताना आधी महिला सदस्यांना अभिवादन करायचं व नंतर पुरुष सदस्यांना. महिला सदस्य पॅनेलवर नसतानाही या अभिवादनाची आधीच प्रॅक्टिस केल्यानं गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग सरनी सुरुवात केली. चूक झाली होती. मला अध्यक्षांनी बसायला सांगितलं. खुर्ची सरकवण्याच्या गडबडीत व सुरुवातीच्या चुकीनं गर्भगळीत झाल्यानं मी धडपडत बसतेवेळी पुन्हा चुकून उच्चारलं, थँक्यू मॅडम. हा पामर लिंगभ्रमिष्ट झाला आहे का या विचारानं सगळे सदस्य एकमेकांकडे मिश्किलपणे पाहून हसू लागले. AC रूममध्ये मला घाम फुटला. अशी गोंधळल्यामुळे केलेली चूक त्वरित विसरणं महत्वाचं असतं. पण मी तिच्यातच अडकलो की काय? मला पुढे स्पष्ट व तार्किक बोलणं जमेना. त्यांनी माझी जन्मतारीख पाहिली व एवढ्या लवकर मुलाखतीपर्यंत पोहोचल्याबद्दल कौतुकही केलं. मी UPSCची तयारी करीत आहे असं आवश्यकता नसतानाही पॅनलला सांगायची चूक केली. रोजगार हमी योजनेवरच्या प्रश्नावर मी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. अतिउत्साहानं काही चुकीचे संदर्भ उत्तरांना जोडू लागलो. 10 ते 12 मिनिटात माझी मुलाखत संपली होती. बाहेर आलो. मरीन ड्राईव्हवर उसासे टाकत उन्हामध्ये एक लांब लचक फेरफटका मारला. हा मरीन ड्राईव्हवरचा फेरफटका काही औरच आहे. ज्या वेळी तणाव वाढायचा त्यावेळी मी इथं आलो की तो निवळायचा. समुद्रावरून येणारी हवेची झुळूक मनावरचे निराशेचे पापुद्रे दूर करायचे. अस्वच्छ असल्या तरी उसळणाऱ्या लाटा हिंदोळे देत जशा इथल्या बोल्डरवर धडकायच्या तशा सगळ्या असुरक्षितता निर्माण करणाऱ्या मनावरच्या टांगत्या तलवारीवर गळून पडायच्या. सायंकाळचा सूर्यास्त तर सगळ्या अडगळींचा निचरा करून घेऊन जायचा.
भविष्य अस्थिर वाटायला लागलं, की मी इथल्या कठड्यावर बसून क्षितिजावरच्या सूर्याकडे पाहत अश्रूंना वाट करून द्यायचो. कात टाकल्याप्रमाणे अख्खं शरीर व मन नितळून जायचं व सोबत आशेची व मनाच्या होकाराची पालवी घेऊन रूमवर परतायचं. माझी मनोअवस्था 12वी नंतरच्या अपयशानं खचलेल्या भावड्यासारखी झाली होती. पण मनाची समजूत घालून गावी परतलो. गावी आणि घरी जल्लोष होता. भावड्या आता साहेब होऊनच परतणार ही खात्री सर्वांना होती. मी एसटी स्टँडवर उतरलो. गावगुंडांपासून गाव पुढाऱ्यांपर्यंत सगळे स्वागतासाठी थांबले होते. मटकेवाला जाफरची जीप माझ्या स्वागतासाठी व मला घरी सोडण्यासाठी तयार ठेवली होती. मी उतरताच फटाक्यांची माळ लावली गेली. फटाक्यांचे आवाज माझं मन सुन्न करत होते. गुलाल उधळला गेला व हारतुरे घालण्यात आले. मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. लढाई जिंकायच्या अगोदरच यशाचं तोरण बांधलं जात होतं. घरी आरतीच्या ताट्यानं ओवाळून आईनं स्वागत केलं. तिचा पदस्पर्श करत तिला वस्तुस्थिती स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. या लढाईत विश्वाचं पानिपत होऊ शकतं हे तिला समजून सांगणं कठीण होतं. निनाईच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होईल या मतावर ती ठाम होती. बऱ्याच वर्षांनी घरी काहीतरी चांगलं होणार होते. अडगळीत पडलेल्या आबांच्या घरात पुन्हा माणसांची गर्दी होणार होती. तात्यांना ते चांगले दिवस दिसू लागले होते. निवडणुकीच्या सक्रिय राजकारणातून त्यांच्या हट्टीपणामुळे ते बाजूला फेकले गेले होते. यशाच्या गुलाल खोबऱ्यानं त्यांची 15 वर्षापूर्वी साथ सोडली होती. मला सर्वांचा निरुत्साह करायचा नव्हता. अपयशी झालो तर होणार अपेक्षाभंग अख्खा घराला अंधारात घेऊन जाणारा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी धोतर लुंगी लावलेली गावकुसावरची माणसं घरी येऊन बसली होती. कोणी पोराला पोलीस करायचं आहे तर कोणाच्या बांधावरून मारामारी झाली होती. पोलीस ठाण्याच्या फौजदाराला फोन करा अशी आर्जव घेऊन ही मंडळी भेटायला आली होती. मटकेवाला जाफर सेठही कडक इस्त्रीचे कपडे घालून त्याची नवी कॉलेज घेऊन भेटायला आला होता. भाऊसाहेब, कोल्हापूर सांगलीला जायला आपली गाडी आहे बरं का. निरोप द्या, 5 मिनिटात ड्रायव्हरसह पाठवतो, असं आईनं दिलेल्या चहाचे फुरके मारत तो मला सांगत होता. त्याच्या अवैध व अनैतिक साहसाचा मला संताप आला. अशा आमिषापासून केवळ दूर राहण्यासाठी नव्हे तर असामाजिक प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी मला शासकीय सेवेत जायचं होतं. माझं डोकं गरगरायला लागलं. हा मानसिक गुंता सुटत नव्हता. मी मोठ्यानं ओरडलो, मी अजून साहेब झालो नाही. आणि सेठ, लक्षात ठेवा, जर साहेब झालो तर तुमच्या धंद्याची गय करणार नाही. चहाचा अर्धा कप तसाच ठेवत जाफर सेठनं काढता पाय घेतला. भास्कर भाऊ व पक्या सुताराला घेऊन गवळोबाच्या टेकडीवर गेलो. मुलाखत चांगली झाली नसल्यानं त्यांना सांगितलं. भास्कर भाऊंनी त्यांच्या अवघडलेल्या इंग्रजीत माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खरं तर भास्कर भाऊ हे मोहम्मद तुघलकासारखं हरहुन्नरी, काळाच्या पुढे जाणारं, वेडी स्वप्न पाहणारं स्वच्छंदी व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे गावात सर्वप्रथम बाजारात येऊ घातलेल्या नवनव्या वस्तू यायच्या आणि हौस फिटली की अर्ध्या किमतीवर गायबही व्हायच्या. ते रंगात आले की तबला बडवायचे, भसाड्या आवाजात गायचे. आम्हाला खोटी खोटी वाहवाह करावी लागे. गावातली पहिली ट्रेडमिल, कॉम्प्युटर, केबल टीव्ही, तबला, हेल्मेट त्यांच्याच घरी पहिल्यांदा. राजदूत मोटारसायकलवरून हेल्मेट घालून ते जेव्हा उतरायचे तेव्हा ते चांद्रयानातून उतरलेल्या अंतक्षरवीरासारखे दिसायचे. जेमतेम 5 फूट उंचीचे उंच हनुवटीचे भास्कर भाऊ हे कमालीचे हुशार व तितकेच जिद्दी अडेलतट्टू होते. गाव भावकी जे करेल त्याच्या 100% विरोध करणं हा त्यांचा स्वभाव धर्म होता. गावात स्टडी सर्कल काढण्यातही त्यांचाच पुढाकार होता. मग गावात बरी इमेज असणारा मी. मला सोबत घेतलं व त्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी लागणारी UPSCच्या तयारीची सर्व पुस्तकं स्टडी सर्कलला मिळालेल्या देणगीतून खरेदी केली. इंग्रजी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ह्या फिरंगी भाषेवर मी प्रभुत्व मिळवणारच ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यामुळे जातील तिथं, जमेल तिथं, कोणाला समजो अगर न समजो ते इंग्रजी बोलायचेच. ते गावात दिसले की लोक सैरा-वैरा धावायला लागायचे. एकदा लंगोट लावलेले त्यांचे पिताश्री बापू बैलगाडी चालवत होते.
व गाडीत रचलेल्या गवताच्या गंजावर भास्कर भाऊ टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज माय क्वेश्चन ची प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या अंगात शेक्सपियर एवढा संचारला की भाऊंना भानावर आणायला बापूंना शेलक्याशिवाय देत चापकाचे 2 फटके उडवावे लागले. त्यांनी UPSCसाठी सायकॉलॉजी निवडला होता. त्यापासून तर ते अधिक आक्रमक झाले होते. प्रत्येकाच्या स्वभाव धर्माचं विश्लेषण करायचं व त्यातून मग त्यांच्या मनोचिकित्सा सुरू व्हायच्या. त्यांची आईही त्यात अपवाद राहिली नाही. तिच्यावरही त्यांनी मानसशास्त्राचे प्रयोग करायला सुरुवात केली. तीही कमालीची हट्टी. त्यामुळे वडील गेल्यानंतर छोट्या छोट्या कारणावरून मायलेकात खटके उडायला लागले. आईनंही आपल्या 5 लेकींना बोलावून त्यांच्या नावे जमीन करून टाकली. भास्कर भाऊ त्यामुळे बिथरले. पण जगातील श्रेष्ठ विचारवंतांचा प्रभाव असल्यानं त्यांनी मौन व्रत धारण केलं व अभ्यासाला लागले. इंग्रजीतून नेटची त्यावेळी महाकठीण वाटणारी परीक्षा उत्तीर्ण झाले. गरज आणि परिस्थितीला सामोरं जाणं भाग होतं. UPSCची वाट सोडली व तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजवर मास्तरकी सुरू केली. त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवा एका अवलियाला मुकली.